नमस्कार मुलांनो, इयत्ता चौथी, विषय बालभारती. पाठाचे नाव आहे गुणग्राहक राजा. या पाठाचे आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. आकडा अ, मुले कोणता खेळ खेळत होती? उत्तर, मुले सूरपारंब्याचा खेळ खेळत होती. आकडा आ, महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले? उत्तर, महाराजांनी गजाननला भरजरी टोपी बक्षीस दिली. आकडा ई, गजाननने कागदावर बोरूने काय लिहिले? उत्तर, गजाननने कागदावर बोरूने श्रीमंत सयाजीराव महाराज की जय असे लिहिले. प्रश्न दुसरा, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. आकडा अ पहा. थोड्या वेळानं महाराज टिंबटिंब आले. या ठिकाणी उत्तर आहे भानावर. आकडा आ, पोर टिंबटिंब घरी परतली. उत्तर आहे घोडा गाडीतून. आकडा ई, बघू तुझं टिंबटिंब. उत्तर आहे हस्ताक्षर. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे तिसरा, कोण कोणाला म्हणाले? आकडा अ आहे, पोरं चपळ आहेत, विद्याधिकाऱ्यास सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा. उत्तर पहा, असे सयाजीराव मानकरी घाटगे यांना म्हणाले. आकडा आ आहे, झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले. उत्तर आहे, असे शिक्षणाधिकारी गजानन व काळू यांना म्हणाले. आकडा ई आहे, काय नाव बाळांनो तुमचं? उत्तर आहे, असे सयाजीराव गजानन व काळू यांना म्हणाले. आकडा ई आहे, पोरगा गुणी आहे त्याकडे लक्ष द्या, उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे. उत्तर आहे, असे सयाजीराव शिक्षणाधिकाऱ्यांना म्हणाले. पुढील प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न आहे चौथा, थोडक्यात उत्तरे लिहा. आकडा अ आहे, मुलांनी राणीसाहेबांना सूरपारंबीचा खेळ कसा दाखवला? उत्तर पहा, राणीसाहेबांसाठी राजवाड्याच्या समोर मोठ्या वडाच्या झाडाखाली काळू व गजाननने सूरपारंब्याचा खेळ सुरू केला. काळूने सूर हातात घेऊन दूर फेकला. गजानन तो सूर आणायला धावला. तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला. काळू व गजानननी झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली. शेवटी गजाननने काळूला पकडले. नंतर गजाननने सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला. काळूने सूर आणला व त्याच्या पाठोपाठ झाडावर चढला. गजानन फांदीच्या टोकाला लोंबकळला. काळू जवळ येताच त्याने जमिनीवर उडी मारली व पुन्हा खोडावर चढला. काळूला गजाननला बाद करता आले नाही. पुढील प्रश्न. आकडा आ आहे, गजाननने कशा कशात बक्षिसे मिळवली? याचं उत्तर आहे, गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता. त्यात त्याने अभ्यास, चित्रकला, हस्ताक्षर या स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. त्याने एकूण 18 बक्षिसे मिळवली. सयाजीराव महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस दिली. पुढे बडोद्याचे राजरत्न म्हणून त्याचा गौरव करण्यात आला. पुढील प्रश्न. खालील वाक्यामधील सूर या शब्दाचे वेगवेगळे अर्थ लिहा.
यामध्ये आकडा अ आहे. काळूने सूर दूर फेकला. यामध्ये सूर या शब्दाचे अर्थ पाहूया. येथे सूर याचा अर्थ 1.5 हात लांबीची काठी. आकडा आ पहा. आज गाण्यामध्ये खा साहेबांचा सूर भन्नाट लागला होता. या ठिकाणी सूर याचा अर्थ आहे. येथे सूर म्हणजे आवाज किंवा स्वर. आकडा ई पहा. 1 2 3 म्हणत मुलांनी पाण्यात सूर मारला. येथे सूर याचा अर्थ उडी मारणे. अशा पद्धतीने सूर या शब्दाचे वेगवेगळे अर्थ या ठिकाणी आहेत. प्रश्न 6वा. खालील वाक्यांमधील रंगीत शब्दांचे योग्य अर्थ लिहा. आकडा अ आहे. कुणासमोरही हार न मानणाऱ्या पहिलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला. या ठिकाणी रंगीत शब्द आहे हार. त्याचे अर्थ पाहूया. पहिला हार आहे पराभव आणि दुसरा हार आहे फुलांची माळ. आकडा आ पहा. सरपंच झाल्यापासून सरोजाला साऱ्या गावाकडून मान मिळू लागला. तिचा नवरा देखील आता ताठ मान करून फिरतो. या ठिकाणी सुद्धा मान शब्दाचे अर्थ पहा. पहिल्या मानचा अर्थ आहे आदर आणि दुसऱ्या मानचा अर्थ आहे स्वाभिमान किंवा गर्व. आकडा ई पहा. हातात तीर कमान घेऊन झिंगरूने नदीचा तीर गाठला. या ठिकाणी पहिल्या तीरचा अर्थ आहे बाण आणि दुसऱ्या तीरचा अर्थ आहे काठ किंवा किनारा. खळखळ वाहणारं पाटाचं पाणी पाहून जेवजी परतला. घरी आला की लगेच पाटावर बसला. या ठिकाणी पहिल्या पाठचा अर्थ आहे दंड किंवा कालवा आणि दुसऱ्या पाठचा अर्थ आहे बैठक. तर मुलांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.